नमस्कार मैत्रिणींनो, काचेची भांडी आणि काचेचे जार आपल्याला मेंटेन ठेवणे खूप अवघड आहे आणि वर्ष ते टिकवून ठेवणे त्याहून जास्त अवघड आहे. तर मी आधी माझ्या काचेची जी भांडी होती ती व्यवस्थित घासून घेणार होते आणि त्यानंतरच बाकीच्या गोष्टी करणार होते. माझं एक असं होतं का भांडी घासल्यानंतर मला जी माझी घासणी टाकून द्यायची आहे तर त्याचा उपयोग मला कशा पद्धतीने करता येईल, जेणेकरून घासणी टाकताना सुद्धा मला वाईट वाटणार नाही का एवढी चांगली घासणी मी टाकून दिलेली आहे. त्यामुळे मी आधी माझी सगळी भांडी घासून घेतली आणि त्यानंतर माझे नळ, किचन ओटा आणि कडाप्पा हे सर्व मी घासणार होते त्याच घासणीने, जेणेकरून माझी घासणी टाकण्याचा पण मला वाईट वाटणार नाही. हे बघा किती सुंदर आणि छान साफ झालेला आहे. आता 15-20 दिवस मला परत त्याला हात लावायची गरज नाही, वरच्यावर साफ केलं तरी होईल. हा माझा बेसिनच्या खालचा एरिया होता, खूप घाण झाला होता. म्हणलं चला घासणी टाकूनच द्यायची आहे तर ती व्यवस्थित आपण तो किचनचा जो सिंकचा एरिया आहे तो व्यवस्थित आपण घासून टाकूया, जेणेकरून घासणी टाकताना वाईट वाटणार नाही. चला तर मग आता घासणीने खूप छान काम केलेलं आहे. आता घासणी टाकून द्यावा. थँक्यू.